नमस्कार. सरकारी योजना MH13 या चॅनलवर तुमचं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार असं काल बैठकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे. तर काय आहे डिटेल माहिती बघून घेऊया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत हा निर्णय पार पडला आहे. प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून कर्जमाफीचे निकष ठरवले जातील आणि आचारसंहिता जरी असली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसापासून कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ही बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची काल बैठक यशस्वीरित्या पार पडली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी उच्च अधिकारी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच येत्या 8 महिन्यात म्हणजे 30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दामुळे शेतकरी नेत्याचं समाधानही झाल्याचं सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध प्रश्नावर चर्चा केली गेली. शेतकरी मित्रांनो, या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माध्यमासमोर येऊन 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा स्पष्ट केली आहे. एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासून समितीने कामकाज अहवाल करावं आणि कर्जमाफी कशी करावी याचा अहवाल द्यावा. या अहवालावर कर्जमाफीचा निर्णय करायचा आहे असं स्वतः बोलताना दिसले. म्हणजे शेतकरी मित्रांनो, एकूण एक सांगायचं झालं तर 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे सर्व टप्पे ठरले गेले आहे. सर्व नेत्यांशी सकारात्मक चर्चा पार पडली गेली आहे. त्यांनीही याला मान्यता दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला इथंच थांबूया. माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक करा. मी तुमच्यासाठी नवीन आहे आणि आपला चॅनलसुद्धा नवीन आहे. आपल्या सांगण्यामध्ये किंवा माहितीमध्ये काही थोडीफार चूक किंवा वरखाली झाला असेल तर थोडं माफ करा, समजून घ्या आणि अचूक माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत